नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील। गेल्या 4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली की चक्री ऑनलाइन गेममध्ये काही मुलं खूप कर्जावर रक्कम घेऊन त्यात वाहत चाललेली आहेत। त्या बाबतीतच परवाच दिवशी 2 दिवसापूर्वी धाराशिवचे एक प्रसिद्ध रिपोर्टर रोहित कुलकर्णी साहेबांनी लवळ या गावी येऊन जो ऑनलाइन गेममध्ये फसगत झालेली आहे त्याची प्रत्यक्ष मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्या युवकाने सांगितलं की मी जवळजवळ 80 लाख रुपयाचा सट्टा या ऑनलाइन गेममध्ये लावलेला होता आणि मला कसलेही पैसे आले नाहीत, पण पैशाच्या अपेक्षेमुळे मी सातत्याने ऑनलाइन गेममध्ये खेळत गेलो आणि माझं प्रचंड मानसिक प्रापंचिक नुकसान झालं। त्या नुकसानीला खरोखरच या सोशल मीडियाच्या जमान्यात कोण जबाबदार आहे याची चिंता आज सर्वांना लागून राहिलेली आहे। ही मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सुद्धा ही अपेक्षा करतो की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा पबजी वेगवेगळ्या ज्या रमीच्या गेम आहेत किंवा चक्री ऑनलाइन गेम आहेत या मोबाईलवर खेळायचा टाळा। विद्यार्थी मित्र हो, आपलं करिअर आपल्याला करायचं आहे, आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आणि हे करत असताना आपण सोशल मीडियाचा वापर, मोबाईलचा वापर एक चांगला आपल्याला अभ्यास, नवीन विषयाची माहिती होण्यासाठी करायला पाहिजे, परंतु आज तसं होताना दिसत नाही। बरेच महाविद्यालयीन युवक सुद्धा अशा वेगवेगळ्या मोबाईलच्या गेममध्ये गुंतलेले दिसतात आणि कुर्डवाडी आणि लवळ परिसरात हे खूप मोठं रॅकेट या नवीन युवकांमध्ये चालू झालेलं आहे। मला शेतकरी बांधवांना, शेतकरी युवकांना सुद्धा एक विनंती करायची की आपण अशा सोशल मीडियातल्या वेगवेगळ्या रमी गेम असतील, ऑनलाइन गेम असतील यापासून 4 हात दूर राहा, अन्यथा आपल्या प्रपंचाचा राज झाल्याशिवाय राहणार नाही। आणि महाविद्यालयीन युवकांनी सुद्धा स्वतःच्या करिअरकडे अगोदर लक्ष द्या। आईवडिलांनी सुद्धा महाविद्यालयात जी मुलं आहेत त्या पाल्यांकडे सुद्धा आपला पाल्य मोबाईलवर नक्की काय काम करतोय किंवा मोबाईलचा त्याच्याकडून होणारा वापर कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा घरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी भविष्यातल्या चिंता वाढून ठेवलेल्या आहेत, म्हणून मलाही या बाबतीत आपणा सर्वांना सजग करायचं आहे की आपणही मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।